बुधवारी सकाळी नागपूरच्या दाट वस्त्यांपैकी एक असलेल्या भांडेवाडी परिसरात एका घरात बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली। बिबट्या असल्याची शहानिशा केल्यानंतर वन विभागासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूपपणे जेरबंद करण्यात आलं। मात्र बिबट्या शहरी भागात आलाच कसा याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बुधवारी सकाळी साधारणतः 8:30च्या सुमारास भांडेवाडी भागातील राऊत यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर बिबट आढळून आला। राऊत यांचा आलोक नावाच्या मुलानं पहिल्यांदा बिबट पाहिला। त्यानं तडक खाली जाऊन घरच्यांना सांगितलं, मात्र मोठ्यांनी विश्वास ठेवला नाही। पण स्वतः बघितल्यावर मोठ्यांची देखील घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली। अर्ध्या एक तासात पोलीसवाले आले। नंतर अर्धा एक तास नंतर त्याच्यानंतर रेस्क्यू टीम वाले आले। मग सर्व पब्लिक वगैरे जमा झाली। मोठा होता तो, सब मोठा वाटत, हे मांजर तर नाही होऊ शकत म्हणून एक टायगर मतलब चिता आहे म्हणून असं आलं। फक्त काहीच नाही झालं, फक्त त्याला कशी पूंछ अशी लंबी होती त्याची, त्याला पूंछ जवळ घेऊन घेतली। वन विभाग आणि पोलिसांचं पथक माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। तसंच वन्य प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेचे सदस्य देखील मदतीला उपस्थित होते। बिबट्या आक्रमक होऊन बचाव पथकावर अथवा नागरिकांवर हल्ला चढवण्याची शक्यता पाहता आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येत होते। अखेर बचाव पथकानं ट्रॅक्युलायझरचा डाट मारला। औषधाचा परिणाम होऊन बिबट्या बेशुद्ध होण्याची वाट पाहावी लागली। मग बिबट्याची रवानगी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। रेस्क्यूमध्ये मला तर रेस्क्यूसाठी 4 तास लागलेले आहे। आम्ही मॉर्निंगमध्ये बघितलं तर तो तिथे होता, म्हणजे याच्यामध्ये जिन्यावरती। रेस्क्यू करायसाठी आम्ही प्रयत्न केले, पण तो डॉटचं एक लास्ट ऑप्शन होता त्यासाठी। सेकंड ऑप्शन होता नाही, त्यासाठी आम्ही ते डॉट केलं। डॉट केल्यानंतर त्याला खालता आणि रेस्क्यू करून TTCला पाठवलं। वय त्याच्या 2 ते 3 वर्ष अंदाजे। नाही, नॉर्मलच होता तो, नॉर्मल ॲग्रेशन वगैरे नव्हतं, नॉर्मलच याच्यामध्ये होता तो। मात्र बिबट ग्रामीण भागात अथवा जंगल परिसराला लागून असलेल्या भागात येणं समजू शकतो। मात्र भांडेवाडी सारख्या घनदाट वस्ती असलेल्या भागात बिबट्या आलाच कसा अशी चर्चा आहे। हा बिबट उमरेडकरांडला भागातून वाठोडा मार्गे रात्रीच्या सुमारास आला असावा असा अंदाज वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आहे। सर, हा इथे एक 10-15 किलोमीटर दूरवर एक चिखली आणि मग ग्रामीण भाग क्षेत्र सुरू, त्याला थोडं समोर गेलं आणखी एक 20-30-40 किलोमीटरला, तर तिथे लागून उमरेडकरांडला गोठणगाव हा एक परिसर आहे। कुईचा वन भाग आहे, तर त्या भागातून हा चुकीने आला असावा असा अंदाज आहे। या भागात या शिकारीच्या शोधात आलेला नाही, हा चुकून आलेला आहे असा अंदाज दिसतोय, भटकंतीमध्ये आलेला आहे। भांडेवाडी सारख्या वस्तीत बिबट येणं ही चिंतेचीच बाब आहे। नागपुरात बुधवारच्या घटनेत बिबट्या सहजतेनं रेस्क्यू झाला हे सुदैवच। अन्यथा घनदाट वस्तीत बिबट्यानं हल्ला केला असता किंवा आक्रमक झाला असता तर काय स्थिती निर्माण झाली असती याची कल्पनाही न केलेली बरी। कॅमेरामन जितेंद्र खापरेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।